पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 यंदा 15 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आल्याचे पिपचे संचालक ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर मोहन आगाशे, विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबीना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे, उपसंचालक आदिती अक्कलकोटकर यावेळी उपस्थित होते। PVR पॅव्हिलियन मॉल, ई स्क्वेअर युनिव्हर्सिटी रोड आणि NFDC NFI लॉ कॉलेज रोड अशा 10 स्क्रीनमध्ये हा महोत्सव होणार आहे। महोत्सवासाठी सर्वांसाठी कॅटलॉग फी 800 रुपये असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.pipindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे। स्पॉट रजिस्ट्रेशन 5 जानेवारीपासून सर्व थिएटर्समध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहे। चित्रपट महोत्सवाची यावेळची थीम महान दिग्दर्शक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्मशताब्दी ही आहे। जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि ग्लोबल सिनेमा अशा विविध विभागांमध्ये सुमारे 140 चित्रपट दाखवले जाणार आहेत। चित्रपट महोत्सवाची सुरुवात ला ग्राझिया या इटलीच्या पावलो सोरोटोनो दिग्दर्शित चित्रपटाने होणार असून महोत्सवाचा शेवट फादर मदर सिस्टर ब्रदर्स या जिम जार्मुश दिग्दर्शित चित्रपटाने होणार असल्याचे डॉक्टर पटेल यांनी सांगितलं। जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात 103 देशांमधील 900हून अधिक चित्रपट आले होते। त्यातील 14 चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत या चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटास महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 10 लाख रुपये दिला जाणार आहे। 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 जानेवारीपासून सुरू होतो। तो 22 जानेवारीपर्यंत चालेल। दरवर्षीप्रमाणे जगातले उत्तम सिनेमे पुण्यात आणणं आणि दाखवणं याचा मागचा उद्देश मुख्य म्हणजे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जेवढी संख्या आहे, जेवढे काही विद्यापीठं झालीत यातल्या लोकांना जास्तीत जास्त जागतिक सिनेमांचा परिचय व्हावा हा हेतू आहे। त्यासाठी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, दादासाहेब चित्रनगरी आणि आमचं फाउंडेशन हे मिळून होतं। सरकार दरवर्षी 4 कोटी रुपये आपल्याला ग्रँट देतं। हे आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी SLEमध्ये जाहीर केलं, तेव्हापासून 4 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मिळतो। त्यानंतर बाकी काही स्पॉन्सरच असतात, त्यातून हा होतो। आणि यावेळेला आपण स्पर्धेमध्ये 14 सिनेमे, वर्ल्ड सिनेमा 7 मराठी सिनेमे स्पर्धेमध्ये, स्पर्धा 2 आहेत। एक प्रभात अवॉर्ड आपल्या वर्ल्ड सिनेमाला असतो आणि एक अवॉर्ड आपल्याला संत तुकाराम अवॉर्ड मराठी सिनेमाला असतो। त्या 7 सिनेमाची उत्कृष्ट सिनेमा आपण निवडतो। आणि आज इथे ई स्क्वेअर, त्याच्यानंतर PVR आणि NFI या ठिकाणी हा फेस्टिवल होणार आहे। यामध्ये बरेचसे वर्कशॉप होत आहेत। त्या वर्कशॉपमध्ये सिनेमाबद्दल चिंतन व्यक्त केलं जातं, वेगळ्या गोष्टी, वेगळे प्रश्न याच्यामध्ये येतात। आणि आता मुख्य म्हणजे असं झालं की त्या वर्कशॉपला सुद्धा प्रचंड गर्दी असते, सिनेमालाही प्रचंड गर्दी असते। तर अशा पद्धतीने मला असं वाटतं 140 सिनेमे आपण यावेळेला दाखवणार आहोत। त्यामध्ये मराठी आहेत, त्यामध्ये भारतीय सिनेमे आहेत आणि जवळजवळ 103 देशातले सिनेमे आत्ता आहेत। जवळजवळ 110 सिनेमे जागतिक सिनेमे आहेत। एक पर्वणी आहे लोकांना बघायची। आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे हा 7 दिवसाचा जो महोत्सव आहे त्यावेळेला पण तेवढाच गाजेल। कारण हे जवळजवळ इट्स अ यंग लोकांचा फेस्टिवल असं लोक म्हणलं जातं। त्यानंतर यावर्षी खास वैशिष्ट्य म्हणजे गुरुदत्तांचं आहे। गुरुदत्त जी जन्मशताब्दी आहे आणि विशेष असं आहे की गुरुदत्त हे प्रभातच्या परिसरातले आहेत, हे पुण्यातलेच आहेत। त्यांचं सगळं जवळचं आयुष्य पहिलं हे पुण्यातलं आहे। देवानंद आणि गुरुदत्त ही जोडी होती पुण्यामध्ये, त्यामुळं त्यांच्या आयुष्याचा आढावा, त्यांनी केलेल्या चित्रपटांचा आढावा या ठिकाणी होणार। दुसरे ऋत्विक घटक। ऋत्विक घटक हे फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक होते आणि 37 रेंजच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची सिनेमाची मांडणी केली। त्यामुळं जवळजवळ एक असा काळ गेला की ज्या वेळेला फक्त ऋत्विकांची जी विचारधारा होती त्याच्यावर सिनेमाला वेगळं वळण मिळालं। त्यामुळं आपण ऋत्विकांचं पण आता 100 वर्ष कळेल। ऋत्विकांचं ऐकलं वैशिष्ट्य तुम्हाला कदाचित कळेल, ऋत्विकांची एक स्क्रिप्ट आहे, ते म्हणजे मधुमती, अनेक लोकांना माहिती नाही
की ही स्क्रिप्ट बिमल रॉयनी ऋतिक त्यांच्याकडून घेतली. आणखीन एक त्यांचा सिनेमा आहे, तो मुसाफिर नावाचा सिनेमा आहे, तो ऋषिकेश मुखर्जीने केला, तर दिलीप कुमारने काढला. आणखीन एक त्यांची पॉप्युलर फिल्म आहे, त्यांची गोष्ट असलेली बावर्ची नावाचा एक सिनेमा राजेश खन्नाचा आला होता. हे ऋत्विकदांचं सगळी स्क्रिप्ट याची मूळच्या कल्पना आहे. त्यानंतर अण्णासाहेब जी व्ही शांताराम यांची 125वी जन्मशताब्दी आहे, 125 वर्ष. त्यामुळे त्याचा आपण आढावा करत केवढा मोठा माणूस आणि केवढे सामाजिक चित्रपट, कुंकू, शेजारी, अमर भोपाळीसारखा सिनेमा आणि त्यानंतर अगदी पिंजरासारखा उत्तम अनेक दिवस चालणारा, अनेक आठवडे चालणारा सिनेमा केला. याशिवाय 2 अंके 12 हा सिनेमा असा होता की जो बर्लिनला उत्कृष्ट सिनेमाचा अवॉर्ड घेऊन गेला. तर अशा आहे आमच्या अण्णासाहेबांचा लाडक्या त्यांचं. शिवाय सलील चौधरींची जन्मशताब्दी आहे, राज खोसलांची आहे, अनेक लोकांची आहे. या लोकांचाही समावेश आपल्या 7 दिवसात आपण करणार आहोत.